हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 10चा CBSEचा जो पहिला चॅप्टर आहे अ लेटर टू गॉड याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत आणि त्यांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. रायटर आहेत GL फुएंटेस. तर हा अगोदर मी हिंदीतनं पण केलेला आहे, पण आता हा मराठीतनंही आपण करूया. तर बघा, ओरल कॉम्प्रिहेन्शन चेक पेज नंबर 5 वरती जे आपण क्वेश्चन्स आहेत त्याचा आपण बघूया. पहिला आहे, व्हॉट डिड लेंचो होप फॉर? लेंचो होप फॉर अ गुड रेन दॅट वुड हेल्प हिम टू गेट अ गुड हार्वेस्ट. आता हा जो लेंचो आहे, या लेंचोला कसली आशा होती? तर लेंचोला चांगल्या पावसाची अपेक्षा होती की जेणेकरून त्याला चांगला पीक मिळेल आणि पिकातून त्याला चांगलं उत्पन्न मिळेल शेतातनं, ही त्याची अपेक्षा होती. दुसरा, व्हाय डिड लेंचो से द रेनड्रॉप्स वेअर लाईक न्यू कॉइन्स? ह्या लेंचोला हे जे रेनड्रॉप्स होते, पाण्याचे थेंब, हे नवीन नाण्यांसारखे का भासले, का वाटले? तर त्याचं उत्तर बघा, Lencho compared the raindrops with new coins because they were promising him a good harvest resulting in more prosperity. लेंचोनं ते का तुलना केली त्यांची पाण्याच्या थेंबांची नवीन कॉइन्सची किंवा नाण्यांशी? तर त्याला असं वाटत होतं की आपल्या शेतातनं चांगलं पीक मिळेल आणि चांगला हंगाम मिळेल आणि त्यातून त्याला चांगला पैसा मिळेल आणि त्याच्यानंतर त्याला बऱ्यापैकी त्याच्या घरामध्ये पैसा हा जमा होईल, त्याची थोडीफार संपत्तीत वाढ होईल. हाऊ डिड द रेन चेंज व्हॉट हॅपन्ड टू लेंचोज फील्ड्स? याचा अर्थ बघूया की हाऊ डिड द रेन चेंज्ड, तो जो पाऊस होता तो कसा बदलला, अँड व्हॉट हॅपन टू लेंचोज फील्ड्स, आणि त्या लेंचोचे जे फील्ड्स होते, शेतं होते, तिच्यामध्ये काय झालं. The rain changed into hailstones along with a strong wind. तो जो पाऊस सुरू झालेला होता, त्या पावसाचं रूपांतर नंतर कशात झालं होतं? आपले पावसाचे बर्फाचे बर्फाचे खडे म्हणजेच आपले गारपीटमध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि त्याचबरोबर स्ट्रॉंग विंड आणि जोराचा सुसाट असा वाराही सुटला. द हेलस्टोन्स बिगॅन टू फॉल अँड ऑल द क्रॉप इन द लेंचोज फील्ड गॉट डिस्ट्रॉइड. आणि याच्यामुळे काय झालं, पावसामुळे आणि याच्यामुळे त्याचं जे शेत होतं, शेतातले जे क्रॉप्स होते, पिकं होते, हे सगळे नष्ट झाले. चौथा प्रश्न बघूया, व्हॉट वेअर लेंचोज फिलिंग्स व्हेन द हेल स्टॉप्ड? आणि लेंचोच्या ज्या भावना होत्या त्या काय झाल्या? पाऊस संपल्यानंतर त्याला काय वाटलं? तर लेंचोज बिकम व्हेरी सॅड आफ्टर द हेल स्टॉप्ड. तो अतिशय नाराज झाला, दुःखी झाला. बिकॉज एव्हरीथिंग वॉज रुइंड, कारण सगळ्या जे होतं त्याचं शेतातलं ते नष्ट झालेलं होतं. नाऊ ही हॅड नथिंग टू फीड हिज फॅमिली. आता त्याच्याकडे काहीही नव्हतं की जेणेकरून तो त्याच्या परिवाराला पोषू शकेल, त्यांना काही खाऊ देऊ शकेल. अँड ही कुड सी अ ब्लिक फ्युचर फॉर हिम अँड हिज फॅमिली. आणि त्याला सगळं त्याचं जे जीवन होतं येणारं ते सगळं अंधारमय दिसत होतं. आहे ओरल कॉम्प्रिहेन्शन पेज नंबर 6 वरचे. हू ऑर व्हॉट डिड लेंचो हॅव फेथ इन? व्हॉट डिड ही डू? आता बघा, त्या लेंचोचा कशामध्ये विश्वास होता, कोणामध्ये विश्वास होता आणि त्याने त्याच्यासाठी काय केले? तर उत्तर बघा, लेंचो हॅड फर्म फेथ इन गॉड. त्याचा पूर्ण विश्वास हा देवामध्ये होता. ही बिलीव्ड दॅट गॉड सीज एव्हरीथिंग इव्हन इन वन्स कॉन्शन्स. त्याला असं वाटत होतं, त्याचा विश्वास होता की देव काय करतो, वरतून सगळं बघतो आणि एखादे आपले जे मन असतं त्या मनात सुद्धा तो डोकावतो आणि हेल्प एव्हरीवन इन वन्स प्रॉब्लेम. आणि प्रत्येकाला देव काय करतो, त्याच्या अडचणींमध्ये तो त्याला मदत करतो. ही रोट अ लेटर टू गॉड अँड डिमांडेड 100 pesos फ्रॉम हिम. त्याने काय केलं, त्याच्यासाठी देवाला पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे त्यानं देवाला 100 पेसोची मागणी केली. हू रेड द लेटर?
अगदी सोपं उत्तर आहे. पोस्टमास्टर रेड द लेटर. पोस्टमास्टर जो होता त्या गावातला त्याने ते पत्र वाचलं. 7 नंबर, व्हॉट डिड द पोस्टमास्टर डू आफ्टर रीडिंग अ लेटर. आता त्या पोस्टमास्टरनं काय केलं, ते पत्र लिहिल्यानंतर त्याने काय केलं, तर पोस्टमास्टर लाफ्ड ॲट फर्स्ट. तो सुरुवातीला हसला. का हसला तो, की कोणी काही देवाला पत्र लिहितं का म्हणून तो हसला. बट सून ही बिकम सिरियस. पण लागलीच तो काय झाला, गंभीर झाला. ही वॉज मूव्ड बाय द रायटर्स फेथ इन गॉड. आणि त्याला अक्षरशः म्हणजे तो भावना त्याच्या उचंबळून आल्या की ते पत्र वाचून की बाबा त्या पत्र लिहिणाऱ्याचा देवामध्ये किती विश्वास आहे. ही डिसाइडेड टू कलेक्ट मनी अँड सेंड इट टू लेंचो ऑन बिहाफ ऑफ गुड. आणि म्हणून त्यानं काय ठरवलं की आपण पैसा जमा करावा आणि तो देवाच्या वतीनं तो लेंचोला पाठवावा. आता बघा पेज नंबर 7वरचे आपण ते कॉम्प्रेन्शनचे क्वेश्चन्स बघूया. वॉज लेंचो सरप्राईज टू फाइंड अ लेटर फॉर हिम विथ मनी इन इट. आता ते पत्र मिळालं, त्याला पैसे मिळाले, तर मग लेंचो सरप्राईज झाला का, त्याला आश्चर्य झालं का की बाबा आपल्याला लेटर मिळालं आहे म्हणून. तर त्याचं उत्तर आहे नो. लेंचो वॉज नॉट सरप्राईज टू फाइंड अ लेटर विथ मनी फ्रॉम गॉड. तो मुळीच त्याला आश्चर्य झालं नाही. बिकॉज ही रिअली बिलीव्ड दॅट गॉड हॅड हेल्प्ड हिम. आणि त्याला खरोखरच माहिती होतं, त्याचा इतका विश्वास होता की देवानं खरोखरच त्याला मदत केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9thवाला. व्हॉट मेड लेंचो अँग्री. लेंचो कशामुळे अँग्री झाला, त्याला राग कशामुळे आला. तर उत्तर आहे लेंचो बिकम अँग्री बिकॉज देअर वेअर ओनली 70 pesos इन द एनव्हलप व्हेरॅज ही हॅड डिमांडेड 100 pesos. आता ॲक्च्युली जेव्हा त्यानं पत्र लिहिलं होतं तेव्हा त्यानं काय केलं की त्याला 100 म्हणजे 100 pesos हवे होते, पण पत्रामध्ये त्याला किती मिळाले, फक्त 70 मिळाले. आणि त्याच्यामुळे त्याला राग आला. आता बघूया आपण पुढचे आता थोडे शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आता बघूया. क्वेश्चन नंबर 1, हू वॉज लेंचो, व्हॉट वेअर हिज मेन प्रॉब्लेम्स. लेंचो कोण होता आणि त्याचे महत्त्वाचे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी काय होत्या. लेंचो वॉज अ फार्मर हू लिव्ड ऑन द क्रेस्ट ऑफ अ लो हिल. लेंचो कोण होता, हा शेतकरी होता आणि तो एका टेकडीवरती राहत होता. हिज क्रॉप वॉज डिस्ट्रॉईड बाय द हेलस्टोन्स. आणि त्याचं जे शेतामध्ये जे क्रॉप होतं, त्याचं जे पीक होतं ते गारपिटीमुळे सगळं नष्ट झालं होतं. सो ही नीडेड मनी टू सो हिज फील्ड अगेन. आणि म्हणून त्याला परत पैसे हवे होते. का पैसे हवे होते, तर त्याला आता शेतामध्ये परत पेरणी करायची होती अँड सपोर्ट हिज फॅमिली. आता हे शेतामध्ये परत पेरणी करून त्याला काय करायचं होतं, तर आपली जे फॅमिली होता, परिवार होता, त्याला सपोर्ट करायचा होता. दीज वेअर हिज मेन प्रॉब्लेम्स. आणि हे त्याचे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी होत्या. सेकंड क्वेश्चन, व्हाय डिड लेंचो नॉट वॉन्ट द मनी टू बी सेंट थ्रू मेल. आता बघा लेंचोला परत त्याला काय हवं होतं की बाबा पैसे हे परत मेलमधून म्हणजे पोस्टाद्वारे का नको होते. तर त्याचा आन्सर आपण बघूया. लेंचो डिमांडेड 100 pesos फ्रॉम गॉड बट ही रिसिव्ड ओनली 70 pesos. आता सुरुवातीला त्यानं किती मागितले होते, लेंचोने पैसे मागितले होते 100 pesos. देवाकडून त्याला 100 pesos मागितले होते, पण त्याला मिळाले किती, 70 pesos मिळाले. सो ही डिसाइडेड टू राईट अनदर लेटर टू गॉड. आणि म्हणून त्यानं परत दुसरं पत्र गॉडला, देवाला लिहिण्याचं ठरवलं. अँड रिक्वेस्टेड गॉड नॉट टू सेंड मनी थ्रू मेल. आणि त्याच्यात त्यानं रिक्वेस्ट केली देवाला की बाबा देवा मला तू पैसे आता मेलनं पाठवू नको, पोस्टाने पाठवू नको. ॲज ही थॉट दॅट. कारण का, तो विचार करत होता द पोस्ट ऑफिस एम्प्लॉईज वेअर बंच ऑफ क्रुक्स. कारण त्याला असं वाटत होतं की पोस्ट ऑफिसमध्ये करणारे जे कर्मचारी आहेत हे क्रुक्स आहेत, चोर आहेत. आणि त्याच्यामुळे कदाचित त्याला असं वाटलं होतं की त्याचे पैसे त्यांनी उरलेले 30 pesos चोरले आहेत. थर्ड क्वेश्चन, व्हाय डज द पोस्टमास्टर सेंड मनी
टू लेंचो, व्हाय डज ही साइन द लेटर गॉड. आता पत्र लिहिल्यानंतर त्या पोस्टमास्टरने त्याला पैसे का पाठवले लेंचोला, आणि त्याने गॉड म्हणून सिग्नेचर किंवा सही त्या लेटरवर पत्रावर का केली. द पोस्टमास्टर सेंड्स मनी टू लेंचो इन ऑर्डर टू कीप लेंचोज फेथ इन गॉड इंटॅक्ट अँड फर्म. पोस्टमास्टर जो होता पोस्टाचा, त्याने पैसे यासाठी पाठवले की त्याला असं वाटत होतं की जो लेंचोचा फेथ आहे, विश्वास आहे देवाचा, तो कायम राहावा आणि टिकून राहावा. अँड ही वॉज ऑल्सो कम्प्लिटली मूव्ड बाय द लेटर. आणि तो ते पत्र वाचून हेलावून गेला होता. त्याला असं वाटलं की बाबा त्याला दया आली एक प्रकारची लेंचोवरती. ही कलेक्टेड मनी फ्रॉम द पोस्ट ऑफिस एम्प्लॉईज अँड फ्रेंड्स. त्याने काय केलं, ते पैसे आपले जे पोस्ट ऑफिसमधले कर्मचारी होते आणि त्याचे जे मित्र होते त्यांच्याकडनं जमा केले. अँड सायन्स द लेटर गॉड. आणि त्या पत्रावर त्याने गॉड म्हणून सही केली. सो दॅट लेंचो वुड थिंक दॅट द गॉड हिमसेल्फ सेंड्स हिम लेटर अँड मनी. की जेणेकरून साईन गॉड म्हणून केली की जेणेकरून लेंचोला वाटावं की खरोखरच देवानं त्याला पत्रही पाठवलं आहे आणि पैसेही पाठवले. आता बघा, ह्या चॅप्टरचा आपण हे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरंचा अभ्यास केला आहे. आता हिच्यामध्ये काही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा एखादा प्रश्न की जो तुम्हाला अडचणीचा वाटत असेल तोही टाईप करून मला तुम्ही पाठवा. त्याचं निश्चित उत्तर मी पाठवेल. आणि निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.